नमस्कार. मी श्रीपाद प्रभाकर काणेकर. स्थळ काणेकरांची बाग सोनुर्ली. गेली काही महिने मला एक प्रश्न पडत होता आणि तो म्हणजे माझ्या बागेतील 3 ते 4 वर्षाची काजूची झाडं अचानक मेलेली दिसत होती. लाल रंगाने मी ती दाखवली आहेत. त्याचा तपास करण्यासाठी मी जेव्हा माझ्या कुंपणाच्या बाहेर आलो तेव्हा मला धक्काच बसला. कारण जिथे हिरवीगार भातशेती दिसायला पाहिजे होती त्या जागी मला फक्त खुरटलेलं, तुरळक, अतिशय निर्जीव गवत आणि चिखलांचं राज्य दिसलं. ची क्वॉरी आहे. क्वॉरी आणि तिथे क्रशर आहे. त्यांची वाहून आलेली ही डस्ट आहे. ह्या डस्ट सगळे वाहून येऊन शेतीचं नुकसान झालेलं आहे. हे तुम्ही समोर बघूच शकता. ह्या डस्ट आणि पाण्यामध्ये अमोनिया वाहून येतो, जे ब्लास्टिंग करतात. ब्लास्टिंग जो होतो तो बोर ब्लास्टिंग केल्यामुळे त्याच्यात अमोनियाचा घटक वापरला जातो आणि तो उपसा करून पाण्याचा शेतीमध्ये सोडला जातो. अशी गुरं चरत असतात. त्यामुळे इथे गुरांना पण त्रास होतो. भरपूर प्रमाणात गुरं आजारी पण पडतात. असा मोठा प्रेशरमुळे नुकसान होत आहे सोनूर. आता ह्या गोष्टीचा एकदा तपास लावावाच या निश्चयाने मी माझ्या बागेतून बाहेर पडलो आणि जिथून ती वाळू दिसत होती त्याचा मागोवा काढत निघालो. आणि पुढे बघा, हा क्रशरमधल्या अतिशय बारीक वाळूचा डोंगरच्या डोंगर आपल्यासमोर उभा आहे. आणि ह्या डोंगरातली वाळू सतत पावसाबरोबर, वाऱ्याबरोबर, उन्हाने विघटन होऊन आपल्या दारात येत आहे. हा डस्टचा डोंगर एका रात्रीत तयार झाला आहे का? नाही. तो वर्षानुवर्षे आहे. तो कायदेशीर आहे का? नाही. तो संपूर्णतया बेकायदेशीर आहे. हे आहे क्रशरमधील डस्टमुळे झालेले जमिनीचे प्रदूषण. आता आपण जर कोणाला विचारलं की हे कसं काय शक्य आहे, तर सरकारी कार्यालय आपल्याला सांगणार, आमचं काम फक्त परवानगी देण्याचे आहे, परवानगी पालन करण्याचे काम त्याचे आहे. उगाच का म्हटलं गेलं आहे की कायदा हा फक्त पालन करणाऱ्यांसाठीच आहे, उल्लंघन करण्यासाठी मुळीच नाही, आणि धनदांडग्यांसाठी तर तो जराही नाही. माझ्या माहितीप्रमाणे स्टोन क्रशर युनिट चालू करण्यासाठी पहिल्यांदी महाराष्ट्र शासनाची खाणीसाठी परवानगी लागते. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्टोन क्रशरसाठी परवाना होता दिलीप बिल्डकॉन लिमिटेड, आणि आता काम करतंय श्री योगेश्वरी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड. घातक पदार्थांच्या उत्सर्जनाचा, सांडपाणी व्यवस्थापनाचा आणि घातक कचरा व्यवस्थापनाचा परवाना लागतो. अग्निशमन दलाचाही परवाना लागतो. वन विभागाचा परवाना लागतो. जिल्हाधिकारी कार्यालय खनिकर्म शाखेचाही परवाना लागतो. आता हे सर्व परवाने मिळाल्यानंतर जबाबदारी कोणाची? तर कोणाचीच नाही. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दिवसाचे 24 तास, महिन्याचे 30 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस हवेमध्ये प्रदूषण चालू आहे. दात कोणाकडे मागायची? कोणाकडेच नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब कष्ट करून दमलेल्या गरीब शेतकऱ्याचा, भूमिपुत्राचा वाली कोण? तर कोणीच नाही. त्याने फक्त स्वतःच्या नशिबाला दोष द्यायचा आणि म्हणायचं, माझं पूर्वजन्मातली पाप, त्यामुळे मला आता हे भोगावं लागत आहे. जमिनीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेलं आहे ते आपण डोळ्यासमोर बघू शकता. खाणी मालकाने आपल्या खाणींसभोवती कंपाऊंड केलेले नाही.
क्रशरमधून उडणारी धूळ किंवा ब्लास्टिंगच्या वेळी उडून जाणारे दगड लगतच्या शेती जमिनीमध्ये जाऊन बागायतदारांचे नुकसान करत आहेत. यासाठी सुरक्षतेबाबत कंपनीच्या मालकांनी कोणतीही उपाययोजना केलेली दिसून येत नाही. दोन्ही कंपनीच्या मालकांनी मोठ्या प्रमाणात खडी, डस्ट व माती याचे ढीग करून ठेवलेले आहेत. सदर ढिगातील डस्ट पावडर वाऱ्याने उडून लगतच्या शेती बागायतीवर पसरते आणि त्यामुळेच माझ्या बागेतील काही झाडं मरत आहेत. आता हे दोन खाणमालक कोण असं म्हटलं तर पहिला आहे सिद्धेश्वर व्यंकटरेड्डी कित्तूर आणि दुसरा आहे मेसर्स दिलीप बिल्डकॉन लिमिटेड. आता आपण फोटोत बघितलं की ही लिमिटेड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झालेली आहे. दिलीपचं नाव श्री योगेश्वरी झालेलं आहे. ही जादू कशी काय घडते हे प्रश्न आपण विचारायचे नाही. आपण फक्त किती सुंदर जादू आहे असं म्हणून टाळ्या वाजवायच्या. सिद्धेश्वर व्यंकटरेड्डी यांनी आपलं स्वतःचं नाव, आपला GST नंबर कंपनीच्या कार्यालयाच्या बाहेर लावण्याचे कष्ट देखील घेतलेले नाहीत. ज्या जमिनीवर खाणकाम करण्यासाठी परवानगी दिली होती ते खाणकाम चालू आहे का, की अजून जास्ती जमिनीवर खाणकाम सुरू आहे, प्रश्न विचारायचे नाहीत. ही खडी, वाळू, डस्ट यांचे डोंगर कोणाच्या जमिनीवर आहेत, त्या जमिनी मालकांची नार्क प्रमाणपत्र आहेत का, प्रश्न विचारायचे नाहीत. आपण सर्वजण शेतकरी आहोत आणि आता तरी ह्या भूमातेचा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात विध्वंस चालू आहे. या कोकणाच्या निसर्गरम्य जागेचं एका प्रचंड मोठ्या धुळीच्या डोंगरामध्ये आणि अवास्तव खोल खणलेल्या तलावांमध्ये रूपांतर होत आहे. हे किती दिवस आपण निवांतपणे बघायचं? आज आपली लहान मुलं का आजारी पडत आहेत? त्यासाठी हे खाणमालक आणि त्यांनी केलेलं हवा, जमीन आणि पाणी ह्याचं प्रदूषण जबाबदार आहे का, असे विचार आपण कधीच करायचे नाहीत. जागे व्हा, रात्र वैऱ्याची आहे. नाहीतर पुन्हा एकदा एकला चलो रे, मी एकटाच ह्या बेकायदेशीर कुत्त्याशी लढत देणार.